तर मित्रांनो आता सध्या तर त्यांच्या जागेमध्ये आम्ही एक प्रयत्न केलेला आहे की नारळीचं झाड. आणि मित्र गावात आलोय, मित्र तोडतोय झाड. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि कसं वाटेल चॅनलवर तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आणि आज उठलं तुम्ही बॅकग्राऊंड पाहून ओळखलाच असेल की मी आज गावाला आलेलो आहे. आणि गावाला आलो आहे तर गावची आज जी ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या शेतीची कामं आहेत एक दोन, ती मला करायची आहेत. आणि ती मला दाखवतो. एक आहे म्हणजे ते माझं हे नारळीचं झाड, हे मला लावायचं आहे. माझा जो गावचा जुना घर आहे तिथे न्यायचं आहे आणि तिथे लावायचं आहे. तर तो एक नारळीचं झाड लावायचं आहे. आणि तिकडे शेतावर जायचं आहे, शेतावर तळा आहे, तिथे पण काही काम करायचं आहे. तर तेही मला दाखवायचं आहे. तर चॅनलवर कंटिन्यू राहा. आणि जो आता तुम्ही बॅकग्राऊंड पाहू शकता, जो हिरवळ आहे गावाकडची, तो तुम्हाला नक्कीच तुम्हाला आवडेल. चला. मित्र, हा नारळीचं झाड आहे. आणि हे आहे ती सिंगापुरी नारळी आहे, जी 5 वर्षात येते नारळी घेतलेली आहे मी. चला तर आता आपण गावात जाऊया आणि तिकडे लावतो. आणि आवारात आता बघा पाऊस पडला एकदम मस्त ग्रीनमध्ये. आमची ही चहाची पाती, ती चहामध्ये टाकल्यानंतर प्यायला जी मजा येते, ब्लॅक टी, ती हीच चहाची पाती टाकल्यानंतर फील येते. आणि आम्ही ऊस लावलेला आहे आवारात, असंच ऊस लावलं आहे. आणि ही नारळीची झाडं आहेत. आता ही नारळीची पण आता फळं द्यायला लागलीत, पण अजून मोठी काही पकडत नाहीत. मोहर येतोय आणि पडतोय. आता का पडतो काय समजत नाही त्याला, पण यावर्षी स्टार्ट झाली आहे नारळी यायला. तुम्ही पाहू शकता, छोटे छोटे हे येतात आणि पडतात. आता ही नारळी घेऊन चालू आहे मी. आणि ही आहे ती आम्हाला माहिती 100% ही सिंगापुरी आहे, जी गावामध्ये आहे. आमच्या गावातली नारळी, जी जवळजवळ 30-35 वर्ष जुनी, तिचंच याच्यापासून बनवलेलं आहे. पुन्हा तिकडे लावणार आहोत आम्ही. तर बघूया आता. तर सिंगापुरी नारळी आहे ही 5 वर्षात येते म्हणून. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि सकाळचे वाजले 8:30. तुम्हाला दाखवतो मॉर्निंगचा नजारा. पावसाने ढग आता काळे केलेले आहेत वर, दिसतात तुम्हाला. सूर्य तर दिसत नाही. पाऊस आजही दिलेला आहे आणि पाऊस पडणार पूर्ण. आता डोंगराच्या पाठी काळा केलेला आहे. पाऊस तिकडे सुरुवात पण झाली पडायला. आणि आता मी निघतोय गावाला, आपल्या म्हणजे गावातल्या जुन्या घरी, तिकडे चाललो आहे. आणि तिकडे पण एक शेवग्याचं झाड एक लावायचं आहे आणि नारळीचा. तर हे 2 झाडं लावायची आहेत मला. आणि एक झाड मला तोडायचं पण आहे. तर ते सर्व कामं आहेत. आणि शेतावर जाऊन तळ्यावर पुन्हा बांध तोडायचं आहे. तर ही कामं करायची आहेत आपल्याला आता. तर ते दाखवतो, मला माझे शेत पण दाखवतो. आणि तिकडे थोडासा जो हिरवळ आहे ती तुम्ही बघाल. चला. आणि मित्रांनो, लगेच मी तुम्हाला बोललो आणि 2 मिनिटात लगेच पावसाची सुरुवात केली. पाहू शकता पूर्ण काळा केलेला. फटके डोंगरावरून तो पाणी पाऊस खाली उतरला बघा. आता शेतीची कामं वगैरे चालू झालीत, लावणी वगैरे तुम्हाला दाखवतो मी. ठिकठिकाणी लावणीची पण कामं चालू झालेली आहेत. तर ती मी दाखवेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये. मी चाललो आहे घरातून. आणि मित्र, मी आता निघालो गावात. पाहू शकता पाऊस तर अजून कंटिन्यू पडतोय. पाऊस काय थांबायचं नाव नाही काढत. आमची ग्रामपंचायत कुसुमुळे, त्याचं हलकीशी झलक दाखवतो तुम्हाला. ही आहे आमची ग्रामपंचायत कुसुमुळे. समोर पाहू शकतो मी. आता शेतावर लोक आता आलेले आहेत. लावणीची आता सुरू झालेली आहे. आणि तुम्हाला दिसते तर ठिकठिकाणी आता लावणीची कामं वगैरे. आणि तेही मी दाखवायचा प्रयत्न करेन. का तुमच्या चालत कुठे? हां, ते नारळी लावायला चाललोय गावात, शेगट वगैरे. नंतर मारतो फेरी सुदेशकडे चाललोय.
आणि माझ्या गावाची एंट्री मारतो मित्रांनो मी आता. आणि वेशीवरच मारुतीरायाचं मंदिर आहे आणि ही आहे आमच्या गावाची वेशी पद्मला. आणि ते समोर दिसतो तो नवीन घर, हा आमिर दादाचं नवीन घर आहे, त्याने बांधायला घेतलंय स्टार्टिंगलाच. आणि मित्र गावात आलोय, मित्र तोडतोय झाड आपला सुदेश. का काय? हा ठेवून दे तिथे. नको कशाला पाहिजे, पावड्यात होईल ना, काढून ठेव बाहेर, मग बघूया. म्हणजे मी देतो. काकाकडनं घेतलं बाहेर, फावडा शेतावर जायचं आहे मला. हां आई रे बापरे, हा लोखंडी पेन्सिल आहे काय? राहू दे, घेऊन जातो. हां तेच ना, पारे तिकडे लागणार नाही ना, पारे काय फक्त इथेच पाहिजे. हां शेतावर पेन्सिल आणि पावडाच लागेल. हां नेतोय ते. पहिला आता हे तोडतोय, नारळी लावतोय. आणि सुदेश असफल झाला मला तोडण्यात. काय बोलतोस बोल. इकडे पडणार नाही. कशाला तू खालीच पडला पाहिजे असं तोड. तुला ती टेक्निक माहिती नाही काय, ती निंजा टेक्निक. हां आणि सुदेश सध्या जरा जास्तच एनर्जी वेस्ट करतोय. कोणता मला तेवढं नल्ला आणलाय त्याने. हा मस्त आहे की. हो म्हणजे काय आता नाही, शेवग्याचं झाड तर व्यवस्थित माहिती आहे. शेवग्याचं झाड हा एकदम एवढा हे असतो की इझिली तोडता येतो आणि इझिली लावता पण येतो. आता ही फांदी दुसरीकडे जाऊन लावणार होता, पण ते पण दाखवणार आहोत. त्यामुळे पर्यावरण प्रेमीचा विषय हा इथे शेवग्यापर्यंत येणार नाही. आंब्याचं असं तर गोष्ट वेगळी असते. आणि सांगायचं झालं म्हणजे माझा हा घर मित्रांनो, नेहमी त्याची आठवण मला येते न चुकता. तो माझा हा घर पाहू शकता. इथे बालपण गेलं या घरात. कधी कधी खूप मिस करतो मी. छोट्याशा घरात राहायचो. सांगायचं म्हणजे छोट्याशा घरात कधी लहान वाटलं नाही. पण हा सुदेश, छोट्याशा घरात राहायचो पण कधी लहान वाटलं नाही. हां तेव्हा पण प्राऊड फीलच करायचं. हां आता एवढी मोठी घरं झालीत तरी सुद्धा असं ते बोलतो ना, तो प्राऊड फील जो लहानपणी होता तो मला वाटतं नसावं कदाचित आता. हो नक्कीच. फायनली एक छोटीशी खाली तोडण्यात सफल झालाय. मला भाजी पण बनवता येईल पानांची. बघूया जमल्यास तोही प्रयोग करायला काय कमी नाही करणार. मी ट्राय करू का? घे चल उडी. झाला अंगावर वजन. तर मित्रांनो आता सध्या शेकटाचे आम्ही दोन ते तीन भाग करणार आणि त्या हिशोबामध्ये त्याची लागवड करणार. आणि तो बेसगा मेन कसं असतं की जो बेसगा म्हणतात तो बेसगा इम्पॉर्टंट असतो, पण त्याला कोंब लवकर येतो. त्याच्यामुळं जॉईंट हा बेसगा तेवढंच महत्वाचं आहे. जॉईंट हा बेसगा दाखव. बेसगा इट्स कॉल्ड बेसगा. आणि आज मला खूपच मेहनत या कामामध्ये दिसत आहे. बाकीचे जे काही आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत त्याच्यामध्ये एवढी कुठं मेहनत आम्हाला दिसलेली नाही, पण ह्याच्यामध्ये जास्तच मेहनत दिसत आहे. म्हणून आपल्याला प्लॅस्टिक लागेल वरची याला लावून. साधारणतः 2 खांड 2 तुकडे 2 विभाग असे झालेले आहेत. हा मोठा विभाग आहे वंड्या. हो हे वंड्या आम्हाला कधी आठवतात ज्यावेळेला एखादा माणूस तीर्थयात्रा नाही शेवटची यात्रा अंत्ययात्रा जेव्हा चालू असते तेव्हा हा वंडे असे तोडले जातात.
तर मोठा कोयता आणला असता ना. विशेष सांगताना एक विशेष सांगायचं असं, जो माणूस नसतो तेव्हा त्याच्यासाठी वंडी तोडण्याची जी पावर असते, तो जिवंत असताना त्यांचं सांगितलं असतं की वंडी तोड, ती तुटली जात नाही. हा? बरोबर बरोबर. का? ते आता आहे एक शास्त्र पहिल्यापासून ज्या काही रूढी चालत आलेल्या आहेत. म्हणजे त्याला लागणारी वंडी तोडण्यात जो एवढा पावर एनर्जी दाखवतो, ती एनर्जी कधी त्याच्या उपस्थितीत दाखवली असेल. म्हणजे तुमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की बाबा एखादा व्यक्ती चल माझा मृत्यू होणार आहे, मग माझ्यासाठी वंड्या पहिले अगोदर तोडून ठेवूया असं. असं जर असतं तर मला वाटतं थोडंसं इझी झालं असतं काम. ठीक, कटिंग करून झालेलं आहे. तर मित्रांनो आता शेवग्याचा झाड लावत आहोत, तर त्यासाठी खड्डा खणायचं काम चालू आहे. सध्या साधारणतः मला तर वाटतं 1 ते 1.5 फूट खोल असला पाहिजे, जेणेकरून काय असं की खालच्या भागाला पाणी व्यवस्थित मिळतं आणि ते झाड लवकर मोठं होतं. तर शेवग्याच्या झाडाला जास्त काही मेहनत करायला लागत नाही. एकदा आपण त्या वंड्या त्या आम्ही तोडलेल्या आहे, बस झालं ना? त्या एकदा काढलेलं आहे. वृक्षारोपण चालू आहे. ओके ठीक आहे. भारतीय शास्त्रीय वेळेप्रमाणे 8:50 मिनिटांनी आपण झाड लावायला सुरुवात केली. म्हणजे हे कसं आहे, आता कसं असतं आपल्या याच्यामध्ये जन्मतारखेची नोंद जी असते आणि वेळ वगैरे आजकाल ते म्हणजे इम्पॉर्टंट झालेलं आहे. जर तुम्हाला शासनाकडून कोणतीही कागदपत्र हवी असतील तर तुमचा जन्माचा दाखला प्लस म्हणजे वेळ वगैरे आहे, ठिकाण वेळ हे सगळं त्याच्यामध्ये नमूद करायला लागतं. त्याचप्रमाणे एक आठवण म्हणून, जशी आता मनोज बोलला की त्याला हे जे जुनं घर आहे त्या जुन्या घराची आठवण येते, तशी एक आठवण म्हणून बाबा ह्या दिवशी मी हे झाड लावलं होतं. इन केस हे 10 वर्षानंतर तो बघायला आला किंवा 10 वर्ष किंवा 2 वर्ष त्यानंतर तो समजू शकेल की बाबा चला इथं असं झाड लावलेलं होतं. आणि त्याला मनोज याला जेव्हा शेंगा येतील तेव्हा एक व्हिडिओ बनव मस्त. दाबून घे पायात काय सांगता मी कधी याच्यात वंडे मला लागलं साधारणतः म्हणतात ना वर्षाला एक झाड लावा. आणि सध्या काय आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे आहे म्हणजे हीट आहे ही आय थिंक एक काळ असा होता मनोज की 35-40 भरपूर वाटायचं ना, तर आता ते 42, 43, 45 पर्यंत जात चाललं आहे. तर म्हटलं आपण पण एक प्रयत्न करूया. एक की 2 फायदे आहेत याचा, की एक नारळ पण खायला मिळतील घरी आणि प्लस एक ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी काय एक थोडासा हातभार तरी लागेल. त्या हिशोबामध्ये सावळी थंडावा, त्या हिशोबामध्ये आम्ही इथं एक नारळीचं झाड लावत आहोत. तर त्यांच्या जागेमध्ये आम्ही एक प्रयत्न केलेला आहे, नारळीचं झाड लावलेलं आहे मस्तपैकी. बघूया साधारणतः एक किती वर्षाचा लिमिट पिरियड आहे याचा फळ देण्याचा. सिंगापुरी आहे आणि 5 वर्षाचा लिमिट पिरियड आहे. 5 वर्षानंतर याला फळं यायला सुरुवात होतील, पण ती 5 वर्षामध्ये आम्ही काही सुरुवात करणार नाही खायला. ती 1 वर्ष असंच सोडून देऊ, जेणेकरून काय होईल की नंतर येणारा जो फळ आहे तो मोठा आणि खोड मोठा होऊन जाईल. जेवढा खोड मोठा तेवढा फळ मोठा, हे तर सायन्स आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तर झालेलं आहे. त्या आतमध्ये आपण ते शेणखत वगैरे टाकलेले ते यानं दाखवलेलं नाही, राहू दे. शेणखत ते आपण आता अगोदर ऑलरेडी टाकलेलं होतं ना, ते त्याच्यावर आपण लावलेलं आहे. ठीक आहे ठीक. बाबा ऑलरेडी शेणखत हे नाली लावलेलं ना, तोच त्याला जाणार तो. आणि मी तर सांगतो तू शक्यतो आत्मनिर्भर बन, आमच्यासारखं डिपेंडेंट राहू नकोस, तर तू जगशील. कारण मोदीने सांगितलं आत्मनिर्भर बना, तर ते तुला खूप गरजेचं आहे. आत्मनिर्भर बनणं, इथे राहायचं असेल तुला आत्मनिर्भर बनायचं आहे. खूप तुला कष्ट झेलावे लागतील इथे. अशा प्रकारे वृक्षारोपणाचा पण कार्यक्रम संपन्न झाले आणि पाहू शकता एकदम मित्रांनो हालत खराब झाली.
हे सर्व आम्ही आता हे करतोय. तुम्हाला बोललो होतो ना मी, सर्व सुदेश आणि मी. पूर्ण धसार केलेलं आहे आणि हा पूर्ण हा तळा आहे. तुम्हाला बोललो होतो हा तळा आहे. त्याच्यामध्ये आम्ही फिश सोडले होते. आता यावर्षी आम्ही फिश सोडणार नाही, जे नॅचरल येतील तेच. त्याच्यात हा बांध तोडतो आम्ही आणि कामाला घेतलं आहे आम्ही, माणूस घेतला आहे, काम करतो आहे. सांगायला नको आपल्याला. आता मला तिथे बोट फिरतो ना, ही सर्व शेती ही आपली असं तुम्हाला वाटत असेल. आपली नाही आहे ही कंपनीची आहे, सूर्यरोशनीची आहे. अबे चालेल. हा पूर्ण परिसर तुम्हाला दिसतोय. हा आणि हा परिसर सुद्धा हा पण आपला नाही आहे, हे लोकांचाच आहे. तर अशा पद्धतीने आमचा हा काम आता फिनिश करतो आणि निघतो आम्ही. दुपारचे वाजलेत, गाडीला पण दिसत नाही. नंतर भेटू मित्रांनो. 1 तासाभराच्या अथांग परिश्रमानंतर आम्हाला हे फळ मिळालं. हे बघा, हा आम्ही फायनली पाणी आम्ही हे केलं, बांधाला चर खाल्लं, आम्ही वाट दिलेलं पाण्याला. म्हणजे आता काय माहिती, ॲटोमॅटिकली आता शेतातून मच्छी आहे ना, ही आमच्या हे तळात येईल. कसं आहे म्हणजे झिरो कॉस्टिंग आपण बोलतो ना, आता मच्छी सोडायची गरज नाही, ॲटोमॅटिक याच्यात बसणार आणि आम्ही येऊन पकडणार. आता तुम्ही विचाराल आम्ही येऊन का पकडणार, आम्ही मालक, आम्हीच पकडणार, दुसरं कोण पकडू शकत नाही. फिश बघा वाटतं आता फायनली आपण या कंडिशन बघा त्याची. अक्षरशः मजूरकार कामावर कसं राबत होता तसं राबवलं मी आज. आय थिंक मला तर वाटते गेले 12-13 वर्ष कधी हातामध्ये असं चिखल कधी लागला नसेल. तो चला अंग मेहनत झाली, थोडासा व्यायाम झाला, थोडासा कुठेतरी घाम निघाला शरीरातून, बरं वाटलं. म्हणून एक एन्जॉय म्हणून केलेला आहे, मजा म्हणून चला करूया काहीतरी. मिट्टी मेरी माँ आहे. पण खरोखर अक्षरशः एक अन्नाचा दाणा नाही जे याच्यामध्ये पोटामध्ये. आणि फुल फ्लो मध्ये काम केलं आणि झालं सक्सेस झालं. आम्ही अंगावरती काय घेतलं होतं कॉन्ट्रॅक्ट, झालं आमचं सक्सेस झालं. आणि तुम्हाला ती झाडं पण दाखवायची आहेत. ती 2 झाडं मी तिकडे तोडलीत, इकडे लावलीत. हा आमच्या तळाची. चल इकडे पुढे जाऊया. आणि मित्रांनो आमच्या आमच्या देवाजवळ आलो आम्ही. आमच्या बांधवाचा बापदेव महाराज, त्यांचं दर्शन घेतोय, तुम्हाला पण देतोय. अक्षरशः अस्ताव्यस्त झालं इकडचं. लादे लावलेलं कंस्ट्रक्शन आमचं आता उद्ध्वस्त झालं. पण एक आहे की देवाला सावली एक चांगली झालेली आहे. चारी आणि मित्रांनो फायनली गावातून आलो, शेतावरची कामं केली, झाडं पण लावली. तुम्ही झाडं पण तुम्हाला दाखवली, पान फोडला शेतावरचं ते हे केलं, नारळीचं झाड वगैरे सर्व तुम्हाला दाखवलं ते सकाळचं. म्हणजे दिवसभरात जे रुटीन होतं माझं मी ते केलं कामाचं. आणि पुन्हा एकदा आलो घरी, फ्रेश झालो आणि बॅक टू पनवेलसाठी आता मी निघतोय. आणि आता वाजल्या 4:30 वाजलेत आणि 5 वाजता निघणार आहोत. सुदेश येईल, आम्ही दोघे पुन्हा बॅक टू पनवेल. तर हा आजचा एक छोटासा ब्लॉग बनवला मी. तर हा तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कसं काय वाटेल, बाय बाय.